नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच यावेळी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेण्यात आले. याचवेळी राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेत. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुपटीनं वाढ करण्याच्या निर्णयासह लोहगाव विमानतळाचं नाव जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असा करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यानुसार आता ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2000 आहे त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं मानधन 3000वरून 6000 रुपये करण्यात आलं आहे. तसेच उपसरपंचांचं मानधन देखील दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच 2 ते 8000च्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांचं मानधन हे 4000वरून 8000 रुपये करण्यात आले. तर तेथील उपसरपंचांचं मानधन हे 1500 रुपयांवरून 3000 रुपये करण्यात आले. याचबरोबर ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 8000पेक्षा जास्त आहे तेथील सरपंचांचं मानधन हे 5000वरून 10000 रुपये करण्यात आले आणि तेथील उपसरपंचांचं मानधन हे 2000वरून 4000 रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे महत्त्वाचे निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतलेले आहेत. यावरती आपलं काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.